नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग। तर आता आम्ही सगळे नदीवर चाललो आहे पोहायला। हे तर पोहता आता आम्ही सगळे चाललोय। दाखवते कोण कोण आहे। हाय हाय। गाडी एक मागून आहे, त्यात सगळे बॉईज आहेत। या गाडीत पण बॉईज आहेत, पण जास्त गर्ल्स आहेत। मोठी आहे दोन्ही असं का नाही। आता पोचलो आपण, आता नदीवर जाऊ। किती सुंदर रस्ता आहे गावचा। गाव आहे ओके। तर नदी येईल आणि आतमध्ये हा अननोन असा प्लेस आहे आम्हाला। फर्स्ट टाइम आलो आम्ही। आता नदीवर बघू कशी आहे नदी। आम्ही किती मज्जा करतो नदीवर। येस, तो तुम्हाला आता आम्ही दाखवतो पुढे। ब्लॉग कंटिन्यू करा। तर आपण सगळे एवढे जण आहोत, मज्जा येईल। बघू आपण, दाखवते। आलो आपण, ही नदी आहे। अशी डुबकी मारून बघ, खूप मस्त पाणी आहे। स्टॉप कर इथून। इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। पाया पडून आलो, फ्रेश झालो आणि इथे पाण्याचा झरा आहे, पियायचं पाणी आहे। हे पाणी विठ्ठलाच्या पायाखालून येतं, म्हणजे झरा आहे हा। मस्त आंघोळ करून आलोय आम्ही, सगळे बसलेत। आता निघतायत सगळे, निघूया घरी। दोन्ही गाडी निघतायत, घरी जाऊ आपण। आता आम्ही नदीवरून जाऊन आलोय, फ्रेश वगैरे झालोय। खूप मस्त नदी, खूप एन्जॉय केला। आणि आता वहिनी चिकन करते चुलीवरती, ते मी तुम्हाला दाखवते। सगळा मसाला आहे, चुलीवर भाजून घ्यायचा। आधी लसूण टाकूया, लसूण झाल्यानंतर खोबरं टाकूया। असं काळं काळं झालं पाहिजे। स्मोकी फ्लेवर येतो।
फोडूया आणि मग चुलीत टाकू. फोडून टाकला ना की ते मस्त भाजला जातो आतपर्यंत. चुलीवरच्या वाटणाची टेस्टच भारी असते. ते निखाऱ्यांवर पण भाजले जातात चांगले. निखारे खूप गरम असतात. हे चुलीत भाजून घेतलं आपण कांदा फोडून, म्हणून तो आतून बाहेरून मस्त भाजला गेला. आता आपण तो बारीक करूया, वाटण करूया त्याच. तर आपण वाटण करूया. कांदा चुलीत जो भाजला आहे ना तो बारीक करूया. लसूण सोलूया आणि खोबरं किसून घेऊया. मस्त भाजला गेला, त्याला स्मोकी फ्लेवर येतो. आपण आता त्याच्यामध्ये ना वाटायच्या आधी थोडेसे मसाले टाकूया. हळद, थोडस मीठ, धणे जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला आणि एकत्र करून मस्त वाटून घेऊया. मग त्याच्यात मसाले पण छान वाटले जातील आणि त्याला खूप सुंदर कलर येतो त्या वाटणाला, आणि तोच कलर चिकनला येतो. वाटण रेडी झालंय. काळे वाटण सुंदर कलर आला. आता पप्पा पण आले चिकन घेऊन. आता चिकन बारीक करतायत. कोणतं चिकन आहे? हे गावठी चिकन आहे आणि आता आम्ही चुलीवरचं जेवण मस्तपैकी गावठी चिकन बनवणार आहे. हे आता वैभववाडीला आपल्याला 340 रुपयाने भेटलं आणि आपल्या इथे 250 रुपयाला आहे. हे बॉयलर पेक्षा थोडं गावठी चांगलं आहे. लिंबू पिळून चिकन वॉश करूया, धुवून घेऊया, म्हणजे त्याचा वास जातो. त्याला वैस वास जो येतो तो येत नाही. चिकन जर लिंबू टाकून धुवून घेतलं. 3 किलो चिकन आहे गावठी. रश्याचं आणि ग्रेव्हीवाला चिकन वेगवेगळं करायचं. कडक आहे हाडांचं चिकन, ते रश्यासाठी ठेवायचं. ओके, थोडस मीठ आणि आलं लसूणची पेस्ट टाकूया. आलं लसूणची पेस्ट लावूया. आणि थोडासा घरगुती बनवलेला मसाला. मॅरिनेट करत ठेवला. रश्यासाठी हाडा चुलीवरती टोप काळे होऊ नये म्हणून आपण हे ट्रिक करतोय. पावडर आहे आणि त्यात ऑइल जाईल थोडस.
असं टोपाला सगळीकडनं लावून घ्यायचं नीट. त्यामुळे टोप काळा होत नाही. आपण टोप तापलाय चांगला मस्त. तेल घालूया. त्यानंतर कांदा घालूया. थोडासा कांदा आपण रसा बनवायला ठेवूया. थोडंसं हिंग टाकू. कांदा मस्त परतून घ्यायचा. गोल्डन ब्राऊन घ्यायचा. गुलाबी घ्यायचं छान. कांद्यामध्ये थोडी आलं लसूणची पेस्ट घालू म्हणजे ती पण छान परतली जाईल. आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया म्हणजे त्याचे फ्लेवर छान होतात तेलामध्ये घातला. आणि आपण चिकनला पण लावून घेतलेलं आहे तसं. त्याच्याप्रमाणे लाल तिखट, हळद, घरगुती मसाला जो काकीने बनवला म्हणजे मम्मीने बनवलाय. आणि लागायच्या आधी खाली चिकन घालूया आणि ते परतूया. छान असं परतून घेऊ. सगळीकडे नीट मसाले लागले पाहिजे. हे छान आता मसाला लागतो. आता आपण थोडंसं झाकणावर पाणी ठेवूया म्हणजे ते खालून करपणार नाही. आणि हेच पाणी गरम झाल्यावर चिकनमध्ये घालायचं. टोपावरती पाणी ठेवलंय. थोडा वेळ वाट बघू चिकन शिजायची. आणि स्पेशली वहिनी चिकन खूप छान बनवते. वहिनी तू कोणाकडून शिकली? मी चिकन शिकले माझ्या आईकडून. पण माहेरी मी कधी गावी चिकन बनवलं नव्हतं चुलीवर. खरं तर लग्नानंतर चुलीवरचं चिकन वगैरे बनवायला शिकले. माझे सासू बनवतात त्यांच्याकडून आणि स्पेशली सासरे बनवतात सगळे आणि आम्हाला चमचमीत बनवून खायला घालतात. त्यांच्याकडून मी चुलीवरचं चिकन बनवायला शिकली. अंदाज की कसं बनवायचं, पाणी गरम घालायचं चिकनमध्ये, त्याच्यामुळे चिकनची चव जात नाही, ते शिकली. तर आपण हे जे प्लेटवर पाणी ठेवलेलं ना ते आपण चिकनमध्ये घातलं. ओके. आणि थंड पाणी घातलं तर चिकनची चव जाते. म्हणून जे पाणी आपण प्लेटवर गरम केलं तेच पाणी चिकनमध्ये घालून थोडं थोडं पाणी घालून चिकन शिजवायचं. ठीक आहे. आपण आता वाटण घालूया. जे मगाशी आपण कांदा खोबऱ्याचं केलं होतं ना चुलीत, ते आपण आता वाटण घातलं. हे कधी घातलं आपण? एकदा झाकणावरचं पाणी आहे ना गरम, ते घातलं होतं आपण. त्याच्यानंतर वाफ काढली आणि मग हे जे वाटण आहे ते आपल्याला किती हवंय घट्ट त्याच्याप्रमाणे घ्यायचं. वाटणाला मस्त कलर आलाय, त्याच्यामुळे चिकनला तोच कलर येणार. खूप सुंदर दिसतंय. आणि जितकं घट्ट हवंय आपल्याला तेवढं पण वाटण घालायचं त्याच्यात. आणि चिकनला स्वतःचं पण असं पाणी सुटतं. त्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त चिकन शिजवायचं, बाहेरचं पाणी कमी ॲड करायचं. आपण शिजत ठेवायचं. वाफ आली चिकन.
आणि आपण थोडं मीठ आता त्याच्यात आणि सगळ्यात शेवट ना आपण चिकनला स्मोक द्यायचा, जेव्हा चिकन पूर्ण शिजवणार. जेवढं घट्ट हवं तेवढा त्याच्यात मसाला घालायचा, म्हणजे वाटण घालायचं. ते छान शिजवून आपण रश्श्यासाठी आहे ना सगळं ह्याच्यामध्ये एकत्र आधीच करूया आणि फक्त कांद्यावर ते फोडणीला देऊया. जेव्हा आपण परतू ना त्याला छान फ्लेवर्स येतो. तेल आता हे फक्त कांद्यावर फोडणीला द्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं रश्श्यासाठी चिकन. आपलं अजून इथे चिकन शिजते. झालं का सोनाली? चिकनचा छान सुगंध येतोय. या टेस्ट करा, मीठ लागलंय का बघा. मीठ कसं झालंय? एक नंबर. शिजलं घट्ट पण झालंय छान. आपण साईडला ठेवूया आणि थोड्या वेळाने स्मोक देऊया. आता आपण हे साईडला ठेवू आणि थोड्या टाइमने त्याला स्मोक देऊ. मग आपलं चिकन रेडी. आता आपण इथे रश्श्याची तयारी करू. आपण हे मॅरिनेट केलेलं आहे. कढई तापल्यानंतर थोडंसं तेल घालायचं, कारण आपण दही चांगली तापू देत. मग आपण कांदा फोडणीला देऊ आणि मग रस्स्याला बनवू. मॅरिनेट केलेलं आपण त्याच्यामध्ये घालून गरम पाणी घालायचं. गरम पाणी करत ठेवलं. त्यात तेल टाकू. फक्त कांदा परतण्यासाठी तेल घालायचं. जरासं टाकू देते. कांदा टाकू. आता तेल तापलंय आपलं. कांदा चांगला परतून घेऊ. लाल होईल. लाल झालाय. त्यात आपण चिकन ऍड करू. आता गरम पाणी टाकलंय यात. चवीपुरतं मीठ टाकलंय आता. स्मोक देऊया. बनतोय तोपर्यंत आपण चिकनला स्मोक देऊ. स्मोकसाठी आपण कोळसे काढूया. चिमटा घे ना. त्यावर आता आपण तूप टाकू. स्मोक करायला ठेवू. खूप मस्त सुगंध आलाय. आपलं स्मोकी चिकन रेडी आहे. आपला रस्सा रेडी आहे. मस्त तरी आली.
आता आपलं चिकन आणि चिकनचा रस्सा रेडी आहे. तर बघू सगळ्यांचे रिॲक्शन घेऊ जेवताना. बघू कसं झालंय चिकन. कसं झालंय.